शेलच आहे सगळ्या विषयाची. दररोज काही ना काही विषय तुमच्यात टाकतात. जसं रमेशनं सांगितलं, कबर आली, वाघ्या कुत्रा आला, नंतर मराठी आणि अमराठी आलं. व्यवस्थित तुम्हाला भावनेतला खेळ खेळून पक्ष संघटन मजबूत करण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे. काश्मीरच्या एवढ्या मोठ्या घटनेनंतर एकाही मीडियानं दाखवलं नाही का तिथे 2 ते 3 हजार पर्यटक असताना एकही शिपाई का नव्हता, एकही सैनिक का नव्हता. किमान 2-3 जरी सैनिक असते तर आमच्या ते सगळे 28 जे भारतीय आहे त्यांना मरण पत्करावं लागलं नसतं. पण बोट दाखवायला मीडिया तयार नाही आहे. व्यवस्था कशी आणून ठेवली बघा. खऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायच्या, पोचल्या तर अतिशय दबल्या आवाज पोहोचू द्यायच्या. ज्याच्यावर आक्रोश खऱ्या अर्थानं आम्ही ज्या हक्काची लढाई उभी राहिली पाहिजे होती ती राबवून न देण्याची व्यवस्थित यंत्रणा. पण तुम्ही आम्ही पाहतो ते फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तुमचं पेपर असेल, त्यामध्ये बातम्या कुठे आहे? कशा पद्धतीने आम्ही पाहतोय ही सगळी एवढी मोठी चूक या अमित शहानं कबूल केली. आणि कबूल केल्यानंतर 2 जरी शिपाई असते तर माझे ते 28 भारतीय मरण पत्करावं लागलं नसतं. त्याचा निषेध व्हायला पाहिजे. पण ते या भारतात होत नाही. पाकडल्यानंतर आम्ही पाहतो त्या अतिरेक्यांना त्यांच्या घरात चूक मारलं पाहिजे. पण ज्यांनी चूक केली त्यांचा साधा आम्ही पाहतोय निषेध या देशात होत नाही. याच्यावर तुम्ही लक्षात घ्या का कशा पद्धतीनं व्यवस्थित आम्ही पाहतोय तुम्हाला खऱ्या मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो. आणि म्हणून मित्र लक्षात घ्या का कार्यकर्ता असताना प्रत्येकाला वाटतं का जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे. पण आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे का पद हे राजकारणातलं पूर्ण समजा आणि काम म्हणजे आयुष्याची खरी लढाई समजलं पाहिजे. तरच बदल झाल्याशिवाय आम्ही लक्षात घेतलं पाहिजे का फक्त राजकारण आणि काम बोनसमध्ये करायला लागलो तर काम होणार नाही. काही असा घटक आम्हाला महत्वाचा आहे जे भगतसिंगानं विचार केला होता. 24व्या वर्षी भगतसिंग शहीद होतं देशासाठी आणि आम्ही पक्षात पद भेटलं नाही म्हणून आम्ही चाललं जात असत किंवा आम्हाला जागा भेटली नाही म्हणून जात असत तर त्यांनी या संघटनेत राहण्याची गरज नाही आहे. एक प्रचंड मोठा सामाजिक जे कष्टकरी आहे त्याच्यासाठी लढा उभा करायचा हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तो आर पार कधी न थांबणारा आम्ही ठरवलंय. माझ्या मायनं म्हटलं होतं, मी विचारलं म्हणजे किती गुन्हे झाले बच्चू, तर मी म्हटलं 3.5 हजार तरी झाले पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही आम्ही जर त्याच बाकीच्या पक्षासारखी त्या संस्कृतीला जपणं सुरुवात केलं आणि सगळेजण पदासाठी आणि त्या सगळ्या कमाईसाठी जर कामाला लागले तर लढणारे माणसं राहणार कुठे आहे? आपणच लढतोय. रायगडचं उपोषण झालं, मशाल आंदोलन झालं, आता 14 तारखेला आपण रक्तदान करतोय आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघा महाराष्ट्र नागपुरात आपल्याला येण्याचं आहे आणि सडो की पळो सरकारने काय आश्वासनं दिले होते विसरले. शब्द काढायला तयार नाही फडणवीस साहेब. मला वाटतं काही गजनीसारखीच विषय झाला. गजनी होता माहीतच नाही पडायचं. त्यानं दिलेले वचनच त्यांना आठवत नाही. पहिल्या ओळीमध्ये लिहिलं वचननाम्यामध्ये का लाडक्या बहिणीचा पगार 2100 करेल. दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलं सगळी कर्जमाफी करेल का 7/12 कोरा करून टाका. इथंच भाजप थांबलं नाही. MSP वर 20% नफा बोनस दिला. किती? 20%. म्हणजे धानावर 20% पकडले तर आज धानाची किंमत आम्ही पाहिजे का 2 का 2.5 हजार आहे ना सरकारची. 2300 म्हणजे नाही म्हटलं तर 3500 धानाला द्यायला पाहिजे. 1500 रुपये. सोयाबीनला 6000 रुपये. कापसाले पुन्हा आम्ही पाहतोय त्याला 2000 म्हणजे 7 आणि 2 9000 रुपये भेटायला पाहिजे. हे आपण दिलेले वचन नाहीये, हे सरकारनं दिलेलं वचन आहे. सरकारनं निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या आहेत
आणि म्हणून आम्ही पाहतो का या सगळ्यामध्ये मी पूर्ण गावागावात गोंदियात 2 दिवस, भंडाराला 2 दिवस, परिषदेच्या सर्कल वाईज जर व्यवस्थित सभा लावून पूर्ण हा विदर्भ आपण पहिले पूर्ण किमान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले जेवढे येईल तेवढे ते बोनसमध्ये राहील, पण विदर्भातलेच लोक नागपूर जाम केल्याशिवाय राहणार नाही, ही अवस्था कार्यकर्त्यांनी केली. तुमच्याकडून अपेक्षा याच आहे 2 दिवस. पैसे नाही आहे, डिझेल नाही, गाडी तुमची आहे, जेवण आमचं आहे, बाकी काही नाही आमच्याजवळ. आणि ही सगळी तयारी घेऊन सगळ्या जिल्हा प्रमुख संजय देशमुख असेल, महेश बडे असेल, रमेशजी कारमोरे असेल, अंकुश असेल, जे काही आपले जिल्हा प्रमुख आहेत सगळे, कारण हे तयारी आहे, तुमची तयारी आहे सगळ्याची. आवाज काय करून ते मागच्या तर फक्त जबरदस्तीने आलेलं वाटतं. अरे तयारी आहे का सगळ्याची? आला तर 2 ते 3 दिवस मुक्कामी यावं लागेल. दिव्यांगांना 6,000 रुपये महिना आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय नागपुरातून परत जायचं नाही, वापसच जायचं. काय हो, कुछ भी होगा तो चलेगा. ही लढाई अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीनं खऱ्या कष्टकरी शेतकरी मजुरासाठी, ज्याला आम्ही पाहतो आमच्या बजेटमध्ये 45 लाख कोटीचं बजेट आहे केंद्र सरकारचं, 45 लाख कोटीचं. आणि शेतकऱ्याच्या वाट्याला आलं किती माहिती? 50,000 कोटीच्या वर ते सरकलं नाही. दिव्यांगाला तर बजेटच नाही आहे केंद्रामध्ये, एक खडकू दिला नाही मोदीजीला. राज्यामध्ये फक्त 450 कोटी दिले. ही लढाई तुमच्या जातीपाती धर्माची लढत नाही. आम्ही कदाचित ते लढलो असतो तर मोठं झालो असतो आपण, किंवा मराठी बाणा घेऊन जगलो असतो तरी मोठं झालं असतं. जातीसाठी लढलो असतो तर याच्यापेक्षा अधिक मजा आली असते. सध्या वातावरण जाती धर्माचंच आहे. हिंदू मुसलमान नाही तर मराठा, तेली, माळी, कुंभी, धनगर, जे काय असेल ते सगळं ओळखण्याचं काम निवडणुकीत जर तुम्ही पाहिलं तर किती काही काम केलं तर जातीच्या नावानं माणसं कसे बटवारा होतं आणि कसं मतदान होतं, काही न करता लोक कसे मतदान करतं हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतोय. पण विषय राजकारणाचा नाही आहे मित्र. ही लढाई भगतसिंगानं ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं लढली, ज्या विचारानं लढली, तुम्हाला माहित असेल पूज्य बाबासाहेब आंबेडकर असेल, कारण आता तिकडून निरोप आले ते वायदा वाचवले. आणि मग 6 जून मी लांबत नाहीये, पण प्रत्येक जिल्ह्यात गडचिरोली, भंडारा, नागपूर सभेचे वेळ ठिकाण, दिवसभर मिटिंगा झाल्या पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजे. जसं आपण ठरवतो का एखादी निवडणुकीचे कार्यक्रम ठरवतो तसं सकाळी 7 वाजतापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि तुम्ही सगळेनं आम्ही निघणार साताऱ्यापासून आणि येणार नागपूरला. 8 दिवस आम्हाला यायला वेळ लागणार. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण नागपूरला धडकणार. तुम्ही आतापासून तयारी केली पाहिजे. इथल्या एकानं 15 जरी आणले तरी कर्जमाफी आणि मानधन घेतल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही पाहतो. आई भवानीची शक्ती तुम्हाला सांगतो. बराच वेळ झालेला आहे, मलाही उशिरा झाला. बोलता येईल नंतर. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.